रामकृष्ण रे मित्रांनो, नमस्कार. काय चाललंय? खूपच कार्यकर्ते नाराज आहेत आमचे दौंड तालुक्यातले. बऱ्याच लोकांनी स्टेटसही ठेवलंय की हरकत नाही, चला यावेळेस संधी नाही दिली तर पण नक्कीच मुख्यमंत्री साहेब दादांना आपल्या नक्कीच कुठतरी चांगली संधी देतील आणि नक्कीच कुठतरी पुढं वेगळं अजून काहीतरी घडेल असं आहे. तसंही आता अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री त्यांनी सुद्धा स्टेटमेंट दिलेलं आहे की या जी शपथ घेतील ते 2.5 वर्षच मंत्री राहतील असंही स्टेटमेंट आहे. कदाचित मला वाटतं मग 2.5 वर्षानंतर राहिलेल्या 2.5 वर्षात मला वाटतं दादांना संधी मिळेल असं आहे, एकंदरीत असं दिसतंय. कारण दादा बरोबरचे जे अगदी चांगले जिवलग मित्र आहेत, चांगले जवळचे अत्यंत जवळचे मित्र जयकुमार गोरे, त्यांना आज कॅबिनेट मंत्रिपदाची त्यांनी शपथ घेतली. आज इतकंच हे झालं, मान खटाव जे ते आमदार आहेत खूपच कार्यकर्ते नाराज आहेत. लग्न आहे ह्या साईडला, लग्नात आहे मी अजून आहे. बऱ्यापैकी लोकांचं नाराजी व्यक्त होणारच, प्रश्नच नाहीये. जवळपास आज जसं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची सभा झाली होती वरवणला, तेव्हापासून आस लागली होती की मंत्रिपद मिळेल पण हरकत नाही, काही कार्यकर्त्यांनी नाराज होण्याची गरज नाहीये. नक्कीच पुढच्या 2.5 वर्षामध्ये दादांना मिळेल असं आहे एकंदरीत चर्चा, असं आहे एकंदरीत. तर काय होईल काही ना काय. आणि बऱ्याच लोकांनी आता आपल्या कार्यकर्त्यांनी देवाला साकडं घातलं होतं ठिकठिकाणी, बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या, कोणी उज्जैन महाकालला घातलं होतं, कोणी तिरुपती बालाजीला घातलं, कोणी काल आमच्या यवतमध्ये दत्त जयंतीच्या निमित्ताने हे केलं होतं. तर अशा विविध प्रकारे ठिकठिकाणी दादांना मंत्रिपद मिळावं म्हणून अशी हे केली होती, नाही का. आम्हालाही वाटलं होतं की दुपारी 2 वाजता नाव नसेल आलं म्हणलं, या 2 तासामध्ये पण गुपित नाव असू शकतं, सांगता येत नसतं ना कधी, असू शकतं म्हणलं. मग ते आस लागली होती की बाबा लोकांना की मंत्रिपद मिळेल, काहीतरी होईल, पण हरकत नाही. चला अजून बाकी तुमच्याकडे काय म्हणताय? आता जवळपास 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. बऱ्याचशा मंत्र्यांना पण पत्ता कट झालेला आहे, जसे छगन भुजबळ असतील, सुधीर मुनगंटीवार असतील, अजून चांगले नेत्यांना हे केलेलं आहे, त्यांचा पत्ता कट झालेला आहे एकंदरीत. कारण आता आमचे पुरंदर हवेली सासवडचे विजय शिवतारे यांची पण नाव होतं चर्चेत, राज्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा वगैरे असं तसं, म्हणजे बरंच काय त्यांचं नाव होतं, विजय बापू शिवतारे यांचं, त्यांचं पण काय दिसत नाही अजून. तर बघूया आता काय होतंय काय नाही. आता बघूया, मला वाटतं पुढच्या 5 वर्षामध्ये दादांना संधी मिळेल. यात काय पुढच्या 2.5 वर्षामध्ये दादांचं नाव असावं, कारण या 2.5 वर्षामध्ये जयकुमार गोरे यांना मिळालं, कारण ते त्यांच्या जवळचे अगदी मानले जातात राहुलदादांच्या, त्यांना मिळालं असेल, त्यांना मंत्रिपद दिलं, कॅबिनेट मंत्रिपद. आणि जेव्हा जयकुमार गोरे यांनी शपथ घेतली त्यावेळेला असं वाटलं होतं की आता यांच्या पाठोपाठ दादांचाच नंबर असेल, आणि तसं काही झालेलं नाहीये. आम्ही जवळपास 1.5 तास आम्ही शपथविधी बघत होतो 39 मंत्र्यांचा, 39 आमदारांचा. अगदी 6:07 शपथविधी संपला. काहीतरी मला वाटतं 4, 4:15, 4:30 चालू झाला होता. प्रत्येकाचे 2-2, 3-3 मिनिटं असं होतं. वाटलं होतं की मिळेल, काय हरकत नाही, पण कार्यकर्त्याचे नाराजी होणारच, कार्यकर्त्यांच्या मनात नाराजी व्यक्त होणारच की एवढं जे काही फ्लेक्स वगैरे लावलं होतं त्यांनी, थोडासा मूड गेला कार्यकर्त्यांचा, नाही का. अजून तुमच्याकडे काय म्हणताय? सगळीकडं वातावरण सध्या बरंच कसं काय, सध्या खूप थंडी आहे. आम्ही नेमकं खडकवासला धरणाच्या चिटकून शेजारी, अगदी खाली पाणी आहे आणि वर आहे आम्ही इथं शेजारी, अगदी मँगोला रिसॉर्ट. भयंकर आज लग्न झालं एकंदरीत. आता जेवण वगैरे केलं तर आम्ही निघणार आहे आमच्या गावी यवतला.
काय हे का नाही. बाकी मग आता सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि व्हिडिओज काय वाटले कसे वाटले सांगा आम्हाला, नाही का. कमेंट्स करून कळवा आम्हाला नक्कीच, हरकत नाही, नाराज होऊ नका. पुढच्या 2.5 वर्षामध्ये दादांना संधी नक्की मिळेल असं दिसते. कारण अजितदादांनी स्टेटमेंट दिले की आज जे मंत्री शपथविधी घेतील ते 2.5 वर्षासाठीच मंत्री असतील असं जे आहे. तर एकंदरीत पुढे पण ते पुढच्या 2.5 वर्षामध्ये दादांना संधी मिळू शकते. यावेळेला काय आपल्याला शक्यता नाकारता येणार नाही, हे भेटणार, त्यात काय वाद नाहीये. ठीक आहे, चला सांगा आम्हाला काय वाटतं काय नाही, कसं कुठे काही चुकलं असेल तर माफी असावी. आणि जे आता आजपासून चला आता इथून पुढे उत्सुकता आहे की शपथ घेतली आहे सर्वांनी, पण कोणाला कोणतं खातं मिळते, कोणाला कोणतं खातं आहे, कोणाला कोणतं खातं मिळणार याच्यावरती पण आहे डिपेंड. त्याच्यावरनं सुद्धा आता ते उत्सुकता आहे सर्वांना की जवळपास 39 आमदारांनी शपथ घेतलेली आहे. त्यापैकी आता कोणाला कोणतं खातं आहे, कोणाला महसूल खातं, कोणाचं काय नगरविकास, कोणाचं बांधकाम, कोण रस्ते विकास, असे काही खाते आहेत. त्याबद्दल हे मिळून जातील. चला ठीक आहे, हरकत नाही. आणि आम्हाला सांगत चला. रामकृष्ण हरी.